the great happiness. खंतेच सोवच सत्ता समनानंच दर्शनं कालेन धम्मसाकच्छा येतं मंगलमुत्तमं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या हित सुखासाठी सुखकर जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करीत आहे। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहत होते। अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये आणि त्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना एक दिवस भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राचा उपदेश दिलेला आहे। त्या महामंगल सूत्रात एकूण 38 प्रकारचे मंगल सांगितलेली आहेत। पैकी बरेच मंगल आपण पाहत पाहत इथपर्यंतचा प्रवास चालून पुढे आलेलो आहोत। विविध विषयांवरती आपण धम्मचर्चा करीत आहोत। पाली शब्दांचा अर्थ, जे की भगवंताच्या मुखातून निघालेले पाली शब्द आहेत, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत आणि एकंदरीतच महामंगल सूत्रातील एक एक गाथा आपण पाहत आहोत। तेव्हा आज या महामंगल सूत्रातील धम्मदेशनेचा 19वा भाग आपण पाहणार आहोत। आपण परवाच्या धम्मदेशनेमध्ये खंतीच सोवच सत्ता ह्याबद्दल धम्मचर्चा केलेली आहे। खंती म्हणजे क्षमाशीलता, सहनशीलता आणि सोवच सत्ता म्हणजे आज्ञाधारकपणा। हा मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण कसे एक दुसऱ्यांना प्रिय होतो या संदर्भातील विवेचन आपण ऐकलाय। आज आपण पाहणार आहोत समनानंच दस्सनं येतं मंगलमुत्तमं। भगवंताच्या मुखातून निघालेले हे शब्द आहेत। भगवान म्हणतात, श्रमणांचं दर्शन होणे हे देखील उत्तम मंगल आहे, सुखकारक आहे, सुखदायी आहे। भगवंताच्या काळामध्ये जेव्हा
भगवंताला भिक्षू संघासह निमंत्रित केल्या जात होते, त्या ठिकाणचे लोक मोठे प्रसन्न होत होते, आनंदी होत होते, सुखी होत होते. श्रमण कुणाला म्हटलाय भगवंताने हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा अष्टशील उपोषित ग्रहण करत असता तेव्हा काय त्याच्यामध्ये याचनेमध्ये म्हणत असता, अठ्ठांग समनागतं उपोषित शीलं देथ मे भणते. तिथे सुद्धा समनागतं असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. समनागतं म्हणजे श्रमणांची गती प्राप्त होते, म्हणजे आपण श्रमण जीवनाकडे वाटचाल करू शकतो उपोषिताचं पालन करून, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. कारण गृहस्थ जीवन जगत असताना देखील किमान आठवड्यातून एक दिवस का होईना आपण प्रतिबंधात्मक किंवा ज्याला निर्बंध म्हणतो मानवी जीवनामधले, ते निर्बंध पाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करत असतो. उपोषिताच्या दिवशी भिक्षूसारखं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्या काया वाचा मनाला संयमित ठेवण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न करत असतो. म्हणून अठ्ठांग समनागतं असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे या अष्टांगिक श्रमणागतं म्हणजे या 8 मार्गांच्या माध्यमातून आपण श्रमण जीवनाकडे वाटचाल करत असतो, भिक्खू जीवनाकडे वाटचाल करत असतो. त्यासाठी भगवंताने गृहस्थांच्यासाठी सुद्धा शील सदाचार सांगितला आणि भिक्खूंच्यासाठी सुद्धा शील सदाचार सांगितलेला आहे. तेव्हा श्रमणांचं दर्शन हा जो काही भाग आहे, तर श्रमण कुणाला म्हटला, तर काही ठिकाणी असाही श्रमण शब्दाचा अर्थ आलेला आहे की श्रम आणि मन. काही ठिकाणी श्रम हा एक शब्द आहे आणि मन हा एक शब्द आहे. तो यासाठी म्हणून वापरला जातोय असं म्हणतात. श्रम म्हणजे मेहनत. श्रम म्हणजे काय? मेहनत आहे. तर मनुष्य जीवनामध्ये मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आठवत असेल आपण बऱ्याचदा कृषी भारद्वाज सूक्ताचा संदर्भ देत असतो. जेव्हा तो कृषी भारद्वाज ब्राह्मण भगवंत भिक्षाटनाला आले असता त्याच्या शेतावर भगवंताला अपमानित करतो आणि म्हणतो की मी मेहनत करतो, मी शेतकरी आहे. तेव्हा भगवान त्याला समजावून सांगतात की मी सुद्धा शेतकरी आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हे मेहनतीचं अंग जे आहे, तर भगवंताने सांगितलं आहे की आपली घर गृहस्थी चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठीची मेहनत जसे गृहस्थ लोक करतात आणि त्यातून ऐहिक सुख, भौतिक सुख प्राप्त करतात, पोराबाळांना जगवणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं जे काही साधन सामुग्री आहे ते प्राप्त करतात मेहनत करून. अगदी तद्वतच जे श्रमण असतात, जे गृहत्यागी असतात, ते आपल्या काया वाचा मनावर संयम ठेवण्याचे परिश्रम करत असतात, श्रम करत असतात. कारण या पंचेंद्रियांवरती ताबा ठेवण्यासाठी, संयम ठेवण्यासाठी श्रम तर करावे लागतात. जेव्हा आपल्याला ध्यान शिकवल्या जाते किंवा उपोषित शिकवल्या जाते, पंचशील पालन करण्यासाठी सांगितल्या जाते, तेव्हा आपल्याला काय सांगितल्या जाते की तटस्थ बसण्याचे श्रम करा. तटस्थ बसायचं आहे, हे श्रमच आहे ना, कामच आहे ना. डोळे बंद करा, श्वास पहा, हे कामच तर आहे. काम करत आहोत ना आपण. मग श्रम करत आहोत, काम करत आहोत, मेहनत करत आहोत आणि त्या मेहनतीचा परिणाम स्वरूप आपलं मन निर्मळ बनू शकते, आपलं मन शुद्ध बनू शकते, परिशुद्ध बनू शकते. कुशल चित्ताची अवस्था परिश्रमाशिवाय थोडी प्राप्त करू शकतो आपण. रोज आणि रोज आपल्या कायावाच्या मनावरती संयम ठेवण्याचे परिश्रम केल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय आपण मनाला शुद्ध करू शकत नाही. एकाच दिवशी आंघोळ केल्यामुळे जमेल का? रोज रोज आंघोळ केली म्हणजे, या शरीराला धुवून काढलं म्हणजे हे शरीर स्वच्छ राहते. भगवान बुद्ध म्हणाले की जसं रोज रोज आंघोळ केल्यामुळे या शरीराची निगा राखल्या जाते, अगदी तद्वतच जेव्हा आपण या कायावाच्या मनाला संयमित ठेवण्यासाठी, याच्याकडून पुण्यकर्म, कुशल चित्ताची अवस्था प्राप्त करण्यासाठीचं श्रम करत राहू, तेव्हाच कधी आपलं मन, चित्त निर्मळ बनू शकेल, शांत बनू शकेल, सहनशील बनू शकेल. आणि यासाठी म्हणून श्रम करावे लागतात. तर एका ठिकाणी असा सांगितलेला आहे
की जे श्रम करतात मग मनाला निर्मळ बनविण्याचे, परिशुद्ध बनविण्याचे किंवा मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठीचे, तर त्यांनाही श्रमण म्हणतात असं सांगितलेलं आहे. भगवंताने तर धम्मपदामध्ये भिक्खू वग्गामध्ये भिक्खू कशाला म्हणतात, श्रामण्य फल कशाला म्हणतात, श्रामण्य फल सुद्धा आहे, तेही आपण पाहणार आहोत, विस्ताराने आहे ते. तर श्रमणाच्या बाबतीत भगवंताला जेव्हा जेव्हा कधी विचारणा केली तेव्हा तेव्हा भगवंताने सांगितलेलं आहे की श्रमण जीवन म्हणजे पहिली गोष्ट तर संयम. जे संयमशील आहेत त्यांना आपण श्रमण म्हणू शकतो. केवळ संयमशीलच नाही तर जे गृहत्यागी आहेत, परिव्राजक आहेत, त्यांना आपण श्रमण म्हणू शकतो. केवळ गृहत्यागी आहेत म्हणूनच नाही किंवा केवळ संयमशील आहेत म्हणूनच नाही, तर जे इतरांवरती निर्भर राहतात, भिक्षाटन करतात, तेही श्रमण आहेत. भगवंताने अशी एक 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 व्याख्या केली. ज्यांच्या चित्तात मैत्री आहे ते श्रमण आहेत. ज्यांच्या चित्तामध्ये इतरांच्या प्रती कारुण्याचा भाव आहे ते श्रमण आहेत. ज्यांच्या चित्तामध्ये दयेचा भाव आहे ते श्रमण आहेत. जे सर्व आसक्तीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतात ते श्रमण आहेत. ज्यांनी मुंडन केलं आहे, ज्यांनी भिक्षापात्र हातामध्ये घेतला आहे ते श्रमण आहेत. ज्यांना भगवान बुद्ध म्हणतात की राग, द्वेष आणि मोह या 3 बंधनांतून मुक्त होण्यासाठीचा जे अविरत प्रयत्न करत असतात ते श्रमण आहेत. भगवंतानं विविध ठिकाणी अशी श्रमणत्वाची व्याख्या केलेली आहे. श्रमण कुणाला म्हणतात? एकंदरीत जे त्यागमय जीवन जगतात त्यांना श्रमण म्हणतात असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे एकंदरीत एकदा भगवंताकडे एक ब्राह्मणही आला होता आणि तो म्हणाला, भगवान मी सुद्धा तर श्रमण आहे, मी सुद्धा तर भिक्खू आहे. त्याचं म्हणणं होतं. भगवान म्हणाले कसं काय? तर तो म्हणाला मी सुद्धा लोकांवरती निर्भर आहे, लोकांना जेवण मागतो, भोजन मागतो, मी सुद्धा भिक्षाटन करतो आणि म्हणून मी श्रमण आहे, म्हणून मी भिक्खू आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की एकच गोष्ट कोणती तरी असली म्हणून कोणी श्रमण होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये असतात आणि ज्याने गृहत्याग केलाय त्याच व्यक्तीला आपण श्रमण म्हणू शकतो, कारण ते भिक्खू जीवनाचं एक अंग आहे. आणि त्यामुळे उपोसताच्या याचनेमध्ये म्हटलेलं आहे की अठ्ठांग समनागतं, म्हणजे भिक्खू जीवनाकडे, श्रमण जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी उपोसताचं पालन केले जाते. आता आपण याच्यामध्ये पाहू शकतो, राहुल जो होता, आपण आता काही दिवसांपूर्वी बघा राहुलाबद्दल आणि भगवंताबद्दल ऐकलं. जेव्हा प्रथम भगवान बुद्ध कपिलवस्तूला जातात बुद्ध बनल्यानंतर, तेव्हा राहुल जेव्हा भगवंताच्या जवळ जातो तेव्हा तो काय म्हणतो भगवंताला सर्वात प्रथम माहिती आहे तुम्हाला? तो म्हणतो की श्रमणा, आपली छाया खूप शीतल आहे असं म्हणतो. आपली छाया खूप शीतल आहे, गोड आहे, आनंददायी आहे, सुखकर आहे, कोणताही शब्द वापरा त्याला. तर भगवंताने सांगितलेलं आहे की श्रमणांची छाया ही शीतलच असते, कारण ते या भवबंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतील तर ते श्रमण आहेत. आणि भवबंधनातून मुक्त झालेले भगवान बुद्ध, त्यांची तर छाया शीतलच असेल, सुखकरच असेल, आनंददायीच असेल. म्हणून तर मोठे मोठे लोक झुकले भगवंतासमोर, म्हणून तर मोठे मोठे लोक आकर्षित झाले भगवंतासमोर. आणि त्यामुळे भगवंताने खरं तर संघवंदनेमध्ये आपण जे म्हणतो की श्रमण दर्शन हे कसं सुखकारक आहे, तर संघवंदनेमध्ये आपण काय म्हणतो की सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, सुमार्गावर प्रतिष्ठित आहे भगवंताचा संघ. मला मागे पण बोललो मी, आता पण सांगतो आहे की बुद्धांमध्ये जे गुण आहेत ते विस्ताराने एक एक गुण आपण शिकवणार आहोत काही दिवसानंतरच. धम्मामध्ये जे गुण आहेत तेही आपण शिकवणार आहोत आणि संघामध्ये जे विशिष्ट गुण आहेत तेही आपण शिकवणार आहोत. तर संघवंदनेमध्ये सुद्धा श्रमण दर्शनाचा कसा लाभ सुखकारक आहे यासाठी म्हणून गृहस्थांना सांगताना सांगितलेलं आहे, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी
पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला येस भगवतो सावक संघो. येस भगवतो सावक संघो हा भगवंताचा श्रावक संघ आहे. कोणता? अठ्ठ चत्तारी चार जे लोक आहेत, तर अठ्ठपुरीस पुग्गला म्हटलंय त्या चार लोकांना. म्हणजे चाराचे आठ कसे बनवले भगवंतानं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे श्रमण जीवन किंवा श्रमणांचं दर्शन हे सुखकारक कसं आहे हे सांगताना भगवंताने सांगितलं आहे की त्या श्रमणांचं दर्शन सुखकारक आहे की जे श्रोतापन्न मार्गगामी आहेत किंवा फलगामी आहेत. श्रोतापन्न मार्गावरती आरूढ आहेत किंवा श्रोतापन्न स्वतः झालेले आहेत. त्यानंतर सकृतागामी मार्गावरती आरूढ आहेत किंवा सकृतागामी फल प्राप्त आहेत. अनागामी मार्गारूढ आहेत किंवा अनागामी पद प्राप्त फल प्राप्त आहेत. आणि अर्हत मार्गावर अनागामी आणि अर्हत याच्यात काही फरक सांगितलेला नाही आहे जास्त, पण तरी सुद्धा अर्हत मार्गावरती असलेले आणि अर्हत पदाचं फल प्राप्त केलेले म्हणजे चाराचे आठ बनवले भगवंताने. एक मार्गक्रमण करत आहे आणि एक पोहोचलेला आहे. म्हणजे श्रोतापन्न बनण्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहे आणि श्रोतापन्न फल प्राप्त केलं आहे. ते एकाचे दोन झाले. त्यानंतर सकृतागामी मार्गाच्या बद्दलही तसंच सांगितलेलं आहे. श्रोतापन्नच्या नंतरची स्टेप सकृतागामी आहे. सकृतागामी मार्गावरती मार्गारूढ असलेले जे असतात ते म्हणजे तिसरे आणि सकृतागामी फल प्राप्त चौथे. अनागामी मार्गारूढ असलेले सकृतागामी झाल्यानंतर अनागामी मार्गारूढ असलेले आणि त्याच्यानंतर अनागामी फल प्राप्त म्हणजे 5 आणि 6. त्यानंतर अनागामीपासून अर्हत मार्गावरती प्रतिष्ठित असलेले आणि अर्हत पद फल प्राप्त केलेले म्हणजे 7 आणि 8. म्हणून अठ्ठपुरीस पुग्गला येस भगवतो सावक संघो. भगवंताच्या संघामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे भिक्खू होते त्या काळामध्ये. खरं तर भगवंताची मैत्री होती आणि त्यांचंही पुण्यकर्म होतं की त्यांना त्या काळामध्ये भगवंताच्या संघामध्ये सहभागी होता आलं. बरेच असे उदाहरणं आहेत की श्रमण जीवनाच्या बाबतीमध्ये श्रमण जीवन हे किती महत्त्वाचं आहे किंवा श्रमणांचं दर्शन किती महत्त्वाचं आहे. आपण एक वरवरकरणी जरी पाहिलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जेव्हा सुदत्त अनाथ पिंडक त्याच्या राजगृहाला गेला होता तेव्हा भगवंताचं नाव ऐकलं, संघाचं नाव ऐकलं तर तो मुदित झाला, खुश झाला. आणि त्याने तिथे गेल्यानंतर भगवंताची वाणी ऐकल्यानंतर संघ दर्शनाचा लाभ त्याला झाल्यानंतर श्रमण दर्शनाचा लाभ झाल्यानंतर त्याच्या मनात लगेच श्रद्धा जागली आणि त्याने भगवंताला श्रावस्तीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. बघा म्हणजे श्रमण दर्शनाचा लाभ हा सुद्धा लाभच आहे. जर यदा कदाचित अनाथ पिंडक राजगृहाला गेला नसता, यदा कदाचित त्याच्यात श्रद्धा जागली नसती, यदा कदाचित त्याला संघ दर्शनाचा बुद्ध दर्शनाचा श्रमण जीवनाचा लाभ प्राप्त नसता झाला तर त्याने भिक्खू संघाला श्रावस्तीचं निमंत्रण दिलं नसतं. आणि जर यदा कदाचित भगवान बुद्ध आणि संघ श्रावस्तीला गेले नसते तर श्रावस्तीतल्या लोकांना सुद्धा श्रमण दर्शनाचा लाभ झाला नसता. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की जेवढा लाभ लोकांना झाला श्रावस्तीतल्या तो श्रमण दर्शनामुळेच झाला. विद्वान तर लोक भरपूर होते. सारीपुत्ताचं त्या दिवशी तुम्हाला उदाहरण सांगितलं. संजय बेलीटिपुत्त जे होते तेही विद्वानच होते, विद्वान नव्हते असं नव्हतं, तेही विद्वान होते. त्यांचे प्रत्येकाचे त्या काळात जे लोक विद्वान होते त्यांच्या प्रत्येकाची एक एक फिलॉसॉफी होती, परंतु ती अर्हत्व प्राप्तीपर्यंत पोहोचू शकत नव्हते. आणि जेव्हा मग त्या सारीपुत्ताला आणि महामोगलायनाला समजते तेव्हा ते निघून जातात अश्वजिताच्या माध्यमातून आणि भगवंताकडे जाऊन संघामध्ये जाऊन ते मुक्त होतात. हा श्रमण दर्शनाचा लाभ आहे. बिंबिसार राजाच्या संदर्भातील एक उदाहरण आहे. जेव्हा सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात आणि राजगृह मार्गे उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात, बुद्धगयेकडे जातात, तेव्हा राजा बिंबिसाराला जेव्हा समजते की सिद्धार्थ गौतम हे शुद्धोधन राजाचे पुत्र आहेत, एक राजकुमार आहेत आणि त्यांनी गृहत्याग केलाय, तेव्हा त्यांच्याकडून वचन घेतात ते की जेव्हा तुम्ही बुद्ध बनाल तेव्हा आम्हाला दर्शन देण्यासाठी
यावे असं वचन द्या म्हणतात. आणि वचन देतात सिद्धार्थ गौतम बोधिसत्व. आणि बुद्ध झाल्यानंतर बरोबर पहिली भेट ती बिंबिसाराच्या राज्यामध्ये होते. आणि बिंबिसार आपल्या संपूर्ण प्रजेसह संपूर्ण संघाच्या दर्शनासाठी भगवंताचं वेलकम करण्यासाठी म्हणून नगराच्या सीमेवरती पोहोचतो असं वर्णन आलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये. आणि एका राजाला श्रमण दर्शनाचा लाभ झाल्या कारणाने सगळ्या प्रजेला मगध राष्ट्राला श्रमण दर्शनाचा लाभ झाला. आणि राजगृहात भगवान बुद्ध राहत असताना कितीतरी लोक बदलले, वाम मार्गाला लागलेले लोक बदलले, चांगल्या मार्गामध्ये प्रतिष्ठित सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित झाले लोक. आणि त्यामुळे श्रमण दर्शनाचा लाभ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुखकारक आहे, उत्तम मंगल आहे असं भगवंताने म्हटलेलं आहे. श्रमण दर्शन, त्यामुळे त्या दिवशी आपण रठपालाच्या संदर्भातही पाहिलं. त्या काळातले लोक जे होते ते खरोखर पुण्यवानच होते. त्यांना सहज समजत होतं की अरे गडा, हे जे जीवन आहे आपण जे जगतो आहे हे जीवन मोठं दुःखदायी आहे. हे वारंवार आपल्याला दुःखामध्ये लोटणार आहे, परेशान करणार आहे, टेन्शन आणणार आहे. त्यामुळे भिक्खू जीवन जर आपण जगलो आणि भगवंतांच्या सहवासात राहिलो, भिक्खू संघाच्या सहवासात राहिलो तर मुक्ती आपल्याला लवकरात लवकर मिळेल, प्राप्त होईल असं त्या लोकांना माहिती असल्या कारणाने त्यावेळेसचे राजे लोक असतील, प्रधान लोक असतील, श्रीमंत श्रेष्ठी लोक असतील, तरुण मुलं असतील, मुली असतील, भगवंताकडे आकर्षित झाले आणि त्यांनी श्रमण दर्शनाचा लाभ प्राप्त करून घेतला, मुक्तीचा मार्ग त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आणि अशाच एका श्रमणाच्या बाबतीमध्ये भगवंताचा छोटासा एक उपदेश आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे भिक्खूलाही फटकारायचे, श्रामणेरांनाही फटकारायचे भगवान बुद्ध. फटकारायचे म्हणजे त्यांना जाणीव करून द्यायचे, बोलायचे भगवान बुद्ध. भिक्खू संघासाठी तर 227 नियम काढले, त्याहीपेक्षा जास्त अधिकचे नियम स्त्रियांसाठी भिक्खुणींसाठी काढले भगवंताने. तुमच्यासाठी जसं अष्टशील दिलाय, पंचशील दिलेलं आहे, तर भिक्खूसाठी सुद्धा शील सदाचाराचा मार्ग आहे, ध्यानाचा मार्ग आहे. एकदा असंच श्रावस्तीत भगवान बुद्ध राहत होते आणि श्रावस्तीत भगवान बुद्ध राहत असताना त्या ठिकाणी हत्थक नावाचा एक भिक्खू होता. हत्थक तरुण होता आणि फार विद्वान होता तो भिक्खू. आणि विद्वान असल्या कारणाने बघा, हा मानवी स्वभाव असा आहे की काही गोष्टी काही लोकांनाच पचतात, सर्वच लोकांना काही गोष्टी पचत नाही. मग ती कोणतीही गोष्ट घ्या, तर मला पचणाऱ्या काही गोष्टी असतील, काही न पचणाऱ्या गोष्टी असतात. तुम्हाला काही पचणाऱ्या गोष्टी असतात, काही न पचणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे पटणाऱ्या नाही, पचणाऱ्या. पचणाऱ्या म्हणतोय मी. तर ते विद्वान होते भिक्खू. हत्थक नावाचे जे भिक्खू होते विद्वान होते. पण कधी असं होते की काही लोकांमध्ये फार सद्गुण असतात आणि एखादा अवगुण असतो, दुर्गुण असतो. हे तुम्ही कधी अनुभवलं असेल तर. आम्ही अनुभवलं तर आमच्यातही दुर्गुण असतील ना, तर ते अनुभवायला येतात, प्रत्येकाला अनुभवायला येतात, आपापले गुण दुर्गुण अनुभवायला येतात. तर हत्तकाच्या संदर्भात असंच होतं. तो हुशार होता, विद्वान होता, पण त्याच्यामध्ये जो दुर्गुण होता तो होता अहंकाराचा. त्याला विद्वत्तेचा अहंकार होता जास्त. जो कोणी भेटला, भिक्खू भेटो, त्या काळातले जैन तीर्थंकर होते, भेटला की तो वादविवाद सुरू करायचा, जाहीरपणे सांगायचा संध्याकाळी तुम्ही मला इथे भेटा आणि या विषयावरती आपण चर्चा करू, तुम्हाला नाही हरवलं तर आपलं नाव बदलून ठेवा. आपलंही होते तसं कधी गणित. हे जीवन जगताना कोणता अहंकार कधी उफाळून येईल आपला, मलाच माहिती आहे, मलाच माहिती आहे, मलाच माहिती आहे, माझ्यासारखं कोणी नाही, मी हरवतो, बिलकुल एवढा विद्वान आहे. तसं त्याच्यामध्ये तो वादविवाद करण्याचा फार प्रतिस्पर्धा. भगवान बुद्ध म्हणाले एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनणं हे दुःखाकडे वाटचाल करणं आहे. प्रतिस्पर्धी बनू नये. भगवंतांनी अत्त दीप भवचा मार्ग सांगितला, एकमेकांची शाळा घेण्याचा मार्ग सांगितला नाही, एकमेकांची परीक्षा घेण्याचा मार्ग सांगितला नाही. आता एक फोन आला होता मला जाफराबादहून काहीतरी उपासकांचा. ते म्हणे मी ग्रंथ वाचतो म्हणे, भंतेजी समाज मंदिर आहे आमच्या इथे,
तर ग्रंथ वाचतो मी, थोडा शिकला सवरलेला, म्हणजे रिटायर झालो. तर गावात अशी परिस्थिती आहे, तर मला वाटलं बा सुधारणा व्हावी काहीतरी त्या मघासारखी. मघाची आठवण ठेवत जा. सुधारणा करण्याच्या बाबतीत मग फार महत्त्वाचं आहे. तर ते म्हणे रोजच्या रोज भंतेजी संध्याकाळी 4-2 लोक जे येतात तर त्यांना मी ग्रंथ वाचून दाखवतो म्हणे, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ. पण काही लोक असे आहे म्हणे आमच्या गावात की ते टवाळक्या करणारे, म्हणजे डिवचणारे. तर मला मी ग्रंथ वाचतो, भोंगा सुरू असते म्हणे वरती, माईक वरती वाचतो ग्रंथ. आता मला जेवढं समजते माझ्या बुद्धीला तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणे. मी थोडी काही विद्वान आहे. त्याने कबूल केलं बा मी काही विद्वान नाही म्हणे, मला जेवढं त्या ग्रंथातलं समजते तेवढं मी समजून सांगतो. जे समजत नाही मी सांगतो प्रामाणिकपणे की बा हे मला समजत नाही, कधीतरी कुणाला तरी विचारून मग ते सांगितलं जाईल. तर काही पोरं जे 10वीला नापास झालेले, 12वीला नापास झालेले, स्वतःला हुशार समजणारे पण गावात पोरं असतात, शहरातही असतात. थोडंफार वाचायला आलं, थोडंफार लिहायला आलं, थोडंफार इंग्लिश आलं, थोडीफार हिंदी आली, कधी कधी होते ते अवगुण उफाळून येते आपल्याला, दुसऱ्याला हीन समजणे. तर ते पोरं मग ग्रंथ वाचन वगैरे झालं आमचं. ग्रंथ वाचेपर्यंत कोणीच येत नाही म्हणजे विहारात, समाज मंदिरात कोणी येऊन असं बसत नाही, गुडघ्यावरून वंदन करत नाही भगवंताला. झाडायला येत नाही, झुडायला येत नाही, काही साफसफाई करायला येत नाही, चटई टाकायला येत नाही म्हणे कोणी. पण नेमकं मग ग्रंथ वाचन संपलं, बाहेर पडलो की असे 4-5 पोरं माणसं येतात की गावात ज्यांना कवडीची किंमत नाही, फक्त एकमेकांची टर उडवायची, एकमेकांची खेचाखेची करायची, एकमेकांना नजरेतून खाली पडायचं, अपमानित करायचं, असाच भाव ठेवणारे काही लोक आहेत. आणि ते मग विचारतात बुद्ध धर्मात पुनर्जन्म आहे का, सांगा बरं तुम्ही. आणि मग भगवान बुद्धाचं पूर्ण नाव काय होतं सांगा बरं तुम्ही. तर ते मला विचारत होते सकाळी, भंतेजी हे प्रश्न आहे. तर मी त्यांना सांगितलं असे लय फोन मेसेज बघा, शुल्लक गोष्टी विचारत राहणार. मी आता सध्या सगळा सपाटा लावलाय लोकांना सांगायचा की जे लयच कुतूहल ज्यांच्यात निर्माण होते, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे काय असते, ते काय असते, 4थं ध्यान काय आहे, 10वं ध्यान काय आहे, कोणतं ध्यान काय आहे, काही काही लोक लय विचारतात. असे मी सपाटा लावलाय सांगायचा अशा लोकांना, तुम्हाला जर पुनर्जन्म आहे की नाही, आत्मा आहे की नाही, देव आहे की नाही, ह्या गोष्टी समजत नसतील तर त्या राहू द्या बाजूला. भगवंतानं पंचशील सांगितलं की नाही, ते समजते ना काय आहे ते. हो, पंचशिलाचं पालन करा, 8 दिवसातून एकदा उपवासाचं पालन करा. आणि विपස්සना समजत नाही पुढची काय संवेदना वगैरे काय असतात, तर पण असं मांडी घालून बसा, शरीराला असं स्थिर ठेवा घंटाभर किमान कमीत कमी, आणि आपला जो श्वास आहे त्या श्वासाला पहा, न हालता न डुलता. बाकी भानगडीत पडू नका. ते पुढे पाहू आपण, पुनर्जन्म आहे की नाही, देव आहेत की नाही, आत्मा आहे की नाही. बुद्धाचा जो मार्ग आहे तो आचरणिक आहे, नसत्या उठाठेवी करण्याचा मार्ग नाही. आता त्यांना मी सांगितलं समजून की त्यांना सांगा की भंतेजी कधीतरी जेव्हा येतील ते तुम्हाला सांगतील आणि ते तुमची परीक्षा घेतील. तंबाखू खाऊन थुकून आले इकडं आणि विचारता पुनर्जन्म आहे का आपल्यामध्ये. मिलिंद प्रश्नामध्ये कोणाशी चर्चा करावी, कोणाच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं, याचे संदर्भ आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे चॅनलवरती आपल्या सुरू आहे म्हणून सर्वांना घेऊन सांगतो आम्ही. कोणाशी चर्चा करावी, कुठे चर्चा करावी धम्माची, या संदर्भातल्या काही टर्म्स आणि कंडिशन्स सांगितलेल्या आहेत. आपल्याला वाटते तसंच फोनवर याला काय म्हणतात, मेसेजवर ह्याला काय म्हणतात, असा धम्म नाही आहे. धम्म अनमोल आहे आपला. आणि त्यामुळे भगवंत मी तुम्हाला नेहमी सांगतो की अशा आयऱ्या गैऱ्यांना रस्त्यात भेटणाऱ्यांना उपदेश देत नव्हते, हेतू पुरस्सर उपदेश देत होते भगवान बुद्ध. हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितल्या जाते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म असा आहे की तो श्रमण जीवनाचा. तर ते हत्तक भंतीजी जे होते असेच मोठे त्यांच्यामध्ये अहंकार होता की मी कुणालाही हरवू शकतो. तर त्यांनी एकदा तीर्थंकर जे त्यांचे गुरु असतात जैनांचे, तर त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याशी चर्चा करा, मी तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही.
तर ते सर्वच लोक असे थोडी तयार होतील, काही काही तयार व्हायचे आणि काही काही घाबरायचे. मग ही गोष्ट त्या हत्तक भंतेजींची भगवंताकडे गेली. कोणतीही गोष्ट भगवंताच्या काळात भगवंताकडे जात होती आणि भगवान बरोबर त्याच्यावरती सोल्युशन काढत होते, उपाय सांगत होते. मग भगवंताकडे गेले ते लोक, भिक्खू, भगवान हे असं असं होत आहे आणि आम्हाला जरा अपमान वाटत आहे की हत्तक भंतेजी नेहमी नेहमी म्हणतात, बा माझ्याशी चर्चा करा, माझ्याशी चर्चा करा, माझ्याशी विवाद करा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता आम्ही आमच्या बुद्धिमत्तेनुसार वागतो, बोलतो, पण आम्हाला ते त्यांना जेवढं येते तेवढं येत नाही. तर याच्यावरती काहीतरी उपदेश करा. तर भगवंतानं हत्तक भंतेला विचारलं की असं असं तुम्ही करता का? ते म्हणून हो भगवान, करतो मी असं. मग त्यांना फटकारलं, हे तुमचं काम नाही. दुसऱ्यांना हरवणं हे तुमचं काम नाही, किंवा जिंकत राहणं हेही तुमचं काम नाही आहे. तुमचं काम वेगळं आहे, ते म्हणजे स्वतःवरती लक्ष केंद्रित करणे, ध्यान करणे आणि कुशल चित्ताची एकाग्रता निर्माण करणे, मुक्तीची अवस्था प्राप्त करणे हे तुमचं काम आहे. संयमशील राहणे हे तुमचं काम आहे. सहनशील राहणे हे तुमचं काम आहे. मैत्रीने राहणे हे तुमचं काम आहे. कारुण्याने, दयाभाव ठेवून राहणे हे तुमचं काम आहे. लोकांना हिनवणं, लोकांना कमी लेखणं आणि लोकांना पाण्यात पाहणं किंवा त्यांना अपमानित करणं हे श्रमणांचं काम नाही आहे, असं भगवंतांनी त्यांना सांगितलं. आणि तेव्हापासून मग त्यांनी तो नाद सोडून दिला. आपल्या समाजामध्ये सुद्धा असे लोक आहेत, हे अनुभव येतात. म्हणून मी तुम्हाला ते एक उदाहरण दिलं. प्रवचन झालं ऑनलाईन, काही ठिकाणी प्रवचन आहेत बघा, बरेच. आपल्या इथं नाही तसे लोक, फार हुशार लोक आहेत, श्रद्धावान लोक आहेत तुम्ही सगळे. ऑनलाईन सेशन संपलं, त्या प्रवचनातला एकही मुद्दा नाही. आता त्या दिवशी भंतेजी सांगत होते, एका ठिकाणी ऑनलाईन सेशन होतं, ऑनलाईन प्रवचन. तर भंतेजीनं प्रवचन दिलं, चांगले प्रवचनकार आहे भंतेजी सिल्वाना एक, आणि प्रवचन देतात चांगलं. दिलं प्रवचन दिलं त्यांनी, काय 1-1.5 तास काहीतरी. प्रवचनातला एकही मुद्दा नाही त्या विचारणाऱ्यांचा, प्रश्न विचारणाऱ्यांचा. भलतेच प्रश्न सुरू केले त्यांनी. आता उपोषणाचं जे ऑनलाईन सेशन होते त्याच्यामध्ये पण आम्ही सांगितलं की संबंधित प्रश्न असतील तर ते विचारा. आता यांना जायचं टीव्ही सेंटरला, हे विचारतात पैठण कुठं आहे. जायचं टीव्ही सेंटरला आणि विचारते पैठण कुठं आहे. बाबू तुला टीव्ही सेंटरला जायचं तर टीव्ही सेंटरचा मार्ग विचार, तर पैठणचा मार्ग विचारून उपयोग काय. तुझं घर टीव्ही सेंटरला, तुझं गाव टीव्ही सेंटरला असेल, तू पैठणचं नको विचारू. म्हणजे भगवंताने सांगितलं हे की आपण आचरणावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून श्रमण जीवन ज्याला म्हणतात, तर भगवान बुद्ध म्हणाले की संयमशील असणे त्याला श्रमण जीवन म्हणतात. आणि भिक्खू संघामध्ये भगवंताच्या काळामध्ये या सर्व प्रकारचे म्हणजे श्रोतापन्न, सक्रतागामी, अनागामी आणि अर्हत या 4ही प्रकारचे लोक, 8ही प्रकारचे लोक असल्या कारणाने आपण जे नेहमी ऐकतो की लगेचच बसल्या पहिल्याच उपदेशामध्ये कुणाला तरी श्रोतापन्न झालं, कोणीतरी सक्रतागामी झालं, कोणीतरी अनागामी झालं, ह्या ज्या काही कथा आपण ऐकत असतो, तर ह्यामध्ये विशेषता अशी आहे की प्रवचन करणारे भगवान बुद्ध असायचे, कधी अग्रश्रावक असायचे आणि त्यांच्यामुळे लगेचच त्याचा धर्म लाभ व्हायचा लोकांना. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता ही आपली प्राथमिक शाळेमध्ये भरती झालो तर आम्ही शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत पहिल्यांदाच भरती झालो आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून पहिल्यांदाच भरती झाले. त्याच्यामुळे धम्माची ही प्रथम पायरी आपण शिकत आहोत असं म्हणू शकतो. पण भविष्यामध्ये मात्र हे जे पेरल्या जात आहे आज, हे जर प्रामाणिकपणे पेरल्या गेलं पेरणाऱ्यांनी आणि बीजाचं रोपटं सुद्धा प्रामाणिकपणे जर उमलत राहिलं, त्याला कळ्या लागत राहिल्या, फुलं लागत राहिले, तर एक दिवस असा येईल की फळं गोड फळं चाखायला भेटतील बघा. म्हणजे एक काळ होता, अगोदर काहीच माहिती नव्हतं आपल्याला धम्माचं, आणि आत्ता रोज फोन येतात लोकांचे की बा भंतेजी आम्हाला माहिती नव्हतं, आता हे माहीत होऊ लागलं. तर प्रवचनांमुळे माहीत होतं लोकांना. भगवंताची वाणी लोकांपर्यंत जेव्हा पोहोचत आहे तेव्हा लोकांना माहिती होते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की श्रमणांचं दर्शन हे मोठं मंगलकारी आहे, मंगलदायी आहे. अशा प्रकारे भगवंताचं विवेचन आहे. त्यासाठी भिक्खू संघालाच
म्हणजे भगवंताने सांगितलेला आहे भिक्खू संघ जो आहे तो भिक्खू संघामध्ये बुद्ध आहे, भिक्खू संघामध्ये धम्म आहे, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रमणांचा संघ सदा सर्व काळ श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांच्या बाबतीतही जर आपण विचार केला तर बऱ्याचदा आपले लोक म्हणतात बाबासाहेब संघाला शरण आले नाही म्हणतात. तुमच्यापैकी कुणाला असं काही वाटत असेल तर माहिती नाही, पण त्यांच्यासाठीचे उदाहरण फार मोठे मोठे आहेत. त्या दिवशी पण मी सांगितलं की जो व्यक्ती संघाला शरणच येणार नाही समजा तर धम्मदीक्षेसाठी स्टेजवरती भिक्षू होते की नाही, होते ना. हे जे लोक सांगतात कोणी कोणी की संघाला शरण आले नाही, पंचशील कोणाकडून घेतलं बाबासाहेबांनी? 5-7 भंतेजी होते की नाही स्टेजवर, खाली मांडी घालून बसले होते की खुर्चीवर बसले होते भंतेजी? श्याम हॉटेलमध्ये फोटो काढताना बाबासाहेब खुर्चीवर बसले होते का भंतीच्या बाजूला? नाही. आणि म्हणून श्रमणांचं दर्शन बाबासाहेब जर रंगूनला गेले नसते, ब्रह्मदेशात गेले नसते, श्रीलंकेत गेले नसते, तिथे संघ होता. आजही संघ भारताच्या तुलनेमध्ये बाहेर देशात जास्त आहे, म्हणून तिकडे परिस्थिती फार चांगली आहे धार्मिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर. आता इकडे कोणी भंतेजीच व्हायला तयार होत नाही. त्या दिवशी पण मी सांगितलं आहेत ते पण त्यातले फार मोजके काही भंतेजी असतील बिचारे, सिलवान गुणवान विद्वान त्याला म्हणू आपण, संयमशील. तर मग इकडची परिस्थिती जी आहे बुद्धभूमीतली आज मोठी विरोधाभासी परिस्थिती आहे आणि श्रीलंकेसारख्या राष्ट्रामधली परिस्थिती, तुमचं ते थायलंड राष्ट्रामधली परिस्थिती आज खूप चांगली आहे. तिकडे जर आपण गेलो तर भिक्खूचं जीवन तुम्ही कोणी गेला असाल थायलंडला श्रीलंकेला तर तुम्ही पाहिलं असेल भिक्खूला किती महत्त्व आहे, भिक्षू संघाला किती महत्त्व आहे. आणि भारतामध्ये तसं नाही आहे. म्हणजे ही किती विरोधाभासी परिस्थिती आहे. जिथे भिक्खू संघाची निर्मिती झाली तिथं अशी परिस्थिती आहे. त्याला कारणं पण भरपूर आहेत, परंतु त्यामुळेच भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे मग की श्रमणांचं दर्शन हे सुखदायी आहे, मंगलकारी आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी आता तुम्ही पण इथे येत आहात, काय निमित्त आहे बरं? इथे तुम्ही इथे एवढ्या संख्येने जे येत आहात रोज काय निमित्त आहे? तुम्ही फक्त मूर्तीला भगवंताच्या वंदन करून गेले असते तर खरखर हकीकतमध्ये जर आपण विचार केला तर असे जे प्रसन्न होत आहात तुम्ही रोज वेगवेगळ्या भंतेजींचे प्रवचन ऐकून म्हणा किंवा आमचे प्रवचन ऐकून म्हणा, तुम्हाला जी दिशा मिळत आहे किंवा प्रसन्न मनामध्ये भाव निर्माण होत आहे, हा झाला असता का? तर भिक्खू संघ हे जे कासाय वस्त्र सांगितल्या जाते, नेहमी सांगतो ही अर्हताची ध्वजा आहे. जरी आताचेही भिक्खू श्रोतापन्न नसतील, सक्रतागामी नसतील, अनागामी नसतील, अर्हत नसतील, पण त्या मार्गावर तर आहेत नाही का, बंधनात तर आहेत ना. ते उजागरपणे जगजाहीरपणे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही दुराचार आहे ते तर करू शकत नाहीत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की सदा सर्वकाळ येत संघा अतीताच येत संघा अनागता पच्चुपन्नाच ये संघा अहं वंदामी सबदा. म्हणजे आपण वंदन करताना सुद्धा असा भाव मनामध्ये ठेवला पाहिजे की भूतकाळात होऊन गेलेला संघ, वर्तमानात असलेला संघ आणि भविष्यात निर्माण होणारा संघ, या संघाला मी वंदन करत आहे. कारण भगवान बुद्धांनी संघाची निर्मितीच यासाठी केली आहे की लोकांना संघाचं दर्शन व्हावं आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचं मांगल्य करून घ्यावं. तर रोज मी ऐकतो लोकांकडून, तर लोक म्हणतात भंतेजी आम्ही परेशान होतो. एक पोरगा 7-8 दिवसापूर्वी बघा, मला वाटतं वासिम का काहीतरी, तिकडनं एक फोन आला एका मुलाचा. भंतेजी म्हणे मी UPSC का MPSC ची परीक्षा देतो आहे आणि मी आत्महत्या करणार होतो, पण मला मोबाईलचा नाद आहे, यूट्यूबवर काय पाहण्याचा, गाणे पिक्चर वगैरे. आता नेमकं एक दिवस लिंक आली म्हणे तुमची आणि मी कोणती तरी स्टोरी सांगितली होती, काय मोटिवेशनल स्टोरी असेल कोणती तरी, तर नेमकं तुमचं प्रवचन ऐकलं म्हणे मी. आणि मी स्वतःला सांगितलं की जीवन फार अनमोल आहे आणि जीव द्यायचा नाही. जीवनात खूप मार्ग आहेत, असे खूप पर्याय आहेत आणि त्यामुळे आत्महत्या करणे हे चांगलं नाही आहे, योग्य नाही आहे. तर तो बदलला पोरगा बघा आहे. त्याने सांगितलं आता रोज प्रवचन ऐकतो. आणि मग त्याच्या आईनं फोन घेतला, त्याची आई पण म्हणे भंतेजी तुमचे लाख धन्यवाद. हा माझा पोरगा जो आहे आता जो बोलला आपल्याला, तर हा खूप अभ्यास करतो पण पास होत नव्हता, त्याच्यामुळे त्याला ते जरा आत्महत्या करण्याचा भाव, जीव देण्याचा भाव मनामध्ये आला. परंतु प्रवचन ऐकल्यामुळे, बुद्धाची वाणी ऐकल्यामुळे तो बदलला आणि तो म्हणतो की नाही मी प्रयत्न करत राहील, लागली नोकरी तर लागली, नाही लागली तर काही हरकत नाही, मी शेतीतलं काम करेल पण जीव देणार नाही. तर
हे काही श्रमणांच्या दर्शनामुळे होऊ शकते. तुम्हाला मी सांगतो, माझं स्वतःचं व्यक्तिगत तुम्हाला मी सांगितलं मागे की भिक्खू संघाच्या सानिध्यात राहिल्यामुळे, भिक्खूंच्या सानिध्यात राहिल्यामुळे खूप मोठा बदल होतो. डायरेक्टली श्रद्धा निर्माण होते ना आपल्याला. गृहस्थ एखाद्या पांढऱ्या कपड्यातला भेटला, भलेही तो शिलवान आहे, गुणवान आहे, ध्यानी आहे, पण त्यांना पाहिल्याबरोबर तुम्हाला ती श्रद्धा निर्माण होते का अशी हात जोडायची. पण काशाय वस्त्रधारी जर कधी भिक्खू दिसला, 2-4 भिक्खू दिसले तर ॲटोमॅटिकली आपोआप असे हात जोडल्या जातात. त्यांना वंदामी म्हणावं, त्यांच्या पाया पडावं, हा भाव आपोआप तयार होतो. बघा का, ते बुद्धपुत्र आहेत ना. जरी पूर्ण सदाचारी नसतील, जरी पूर्ण शिलाचं पालन करत नसतील, जरी काही दुराचाराचे त्यांच्यामध्ये लक्षणं असतील, पण ते परिपूर्ण जरी नसले तरी सुद्धा देखील मात्र हे वस्त्र, हे मुंडन, भगवान बुद्ध म्हणाले भिक्खूंच्या समोर लोक झुकण्याचं प्रथम दर्शनी जर लक्षण पाहिलं काय असेल तर भगवान बुद्ध म्हणाले हे डोक्याचं मुंडन, हे असं उघडं राहणे किंवा परिमंडल करणे, एकच वस्त्र गुंडाळून घेणे, हे प्रथम दर्शनी आणि भिक्षापात्र हे भिक्खू समोर लोक झुकण्याचं एक निमित्त आहे. कारण तो त्याग आहे ना, सहज लक्षात येते. मुंडन केलंय त्यागाचं लक्षण आहे. हे जे वस्त्र एकच वापरले, एक तर हाफ परिमंडल आहे किंवा फुल परिमंडल जे भिक्षाटनाच्या वेळेला करतो ते फुल परिमंडल आहे आणि भिक्षापात्र आहे. तर हे भगवंताच्या सारखं आहे ना. भगवंत असंच राहायचे ना, चिवर भगवंत असंच वापरायचे. हे वन साइड जे आहे उघडं, तर भगवंत पण असेच होते. म्हणजे बाह्य अंगाने दिसण्यासाठीचा जर विचार केला तर भगवंत असेच होते. बघा तुम्ही मूर्त्या, लेण्यांमधल्या मूर्त्या वगैरे बघा, वरतून असं एका साईडनं चिवर टाकलंय, कधी कधी फुल परिमंडल केलेलं चिवर आहे, कधी भिक्षापात्र समोर ठेवलेलं आहे. असे वेगवेगळे चित्र आहेत आज जगभरामध्ये. आणि म्हणून भगवंताकडे पाहिल्यामुळे, संघाकडे पाहिल्यामुळे आज संघ दर्शनाचा लाभ लोकांना होतो आहे आणि जगभरातले लोक बदलतात. आणि म्हणून संघामध्ये ही मोठी पावर आहे. त्यामुळे हत्तक नावाच्या त्या भंतेजीला भगवंताने समजून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की हा आपला मार्ग नाही आहे लोकांना हिणवणे, लोकांशी वादविवाद करणे. मन निर्मळ असणे, मनाची अवस्था चांगली असणे हेच खूप महत्त्वाचं आहे. मनाची अवस्था जर चांगली नसेल तर कधी कधी असे सांगितले भगवंतानं की चिवर अंगावर जरी असेल, म्हणजे श्रामण्य फल किंवा श्रमण जीवनाचा बद्दल सांगताना भगवान म्हणाले कधी कधी मुंडन केलेलं आहे, चिवरही आहे, पण मन जर निर्मळ नाही आहे, मनामध्ये जर अहंकार आहे तर तेही भिक्खूचं लक्षण नाही म्हणाले. आज घडीला अशा लोकांची पण संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्रातले काही भिक्खू ही घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमचं अधिवेशन झालं चौक्याला आपल्या लोकोत्तरा महाविहारावरती. औरंगाबादला सुद्धा आमच्या मिटिंगी होतात, ज्या अगोदर होत नव्हतं हे सगळं काही. तर आता बांधणीचं काम सुरू आहे. ही फार जमेची बाजू आहे. कारण भिक्खू संघामध्ये आम्ही नेहमी चर्चा करतो की एक धम्मगुरू म्हणून भिक्खू जर नीट असतील, व्यवस्थित असतील तर उपासकांवरती त्याचा प्रभाव पडेल. बाबासाहेब लिहितात की एक आदर्श व्यक्ती निर्माण करण्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती केली असावी. एक आदर्श व्यक्ती की ज्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटलं पाहिजे की आपणही पण संयमशील बनलं पाहिजे, बा आपण पण सिलवान बनलं पाहिजे, आपण पण विनम्र बनलो पाहिजे, आपण पण एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये प्रेमाने, आपुलकीने, कारुण्याने वागलो पाहिजे, असं लोकांनाही वाटावं, लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, यासाठी म्हणून सुद्धा भगवंताने भिक्खू संघाची निर्मिती केली असावी. तर हा असे अनेक मुद्दे आहेत आणि त्याच्यामुळे श्रवण दर्शनाचा जो लाभ आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि तो प्राप्त करून घेता आला पाहिजे. जसं सम्राट अशोकाचं पण तुम्हाला नेहमी उदाहरण सांगतो की एका भंतेजीमुळे त्याला संघ मिळाला आणि संघ मिळाल्यामुळे तो झुकला संघासमोर आणि स्वतःला बदलवलं. त्याने निमित्त ठरलं ना. ते एक छोटा भंतेजी 12 वर्षाचा सम्राट अशोकामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी निमित्त ठरला. काही लोकांना विहारात येण्याची सवय लागते, काही लोकांना प्रवचन ऐकण्याची सवय निर्माण होते, काही लोकांना ध्यान करण्याची आवड निर्माण होते. हे जे काही होते तर भिक्खू संघाच्या दर्शनामुळे होते असं भगवंतांनी महामंगल सूक्तामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मनाची निर्मळता भिक्खू संघाच्या संदर्भात आणि सगळ्यांच्या संदर्भात खूपच महत्त्वाची आहे. छोटासा चुटकुला सांगतो. कधी कधी तुम्हाला बघा कसं होते, भगवंतांनी खूप विनय सांगितले भिक्खूंसाठी, पण त्याचबरोबर विनय तर सांगितलेच भगवंताने, मनावरती खूप जोर दिलेला, मनाच्या निर्मळतेवरती खूप जोर दिला. कधी कधी भगवान बुद्ध म्हणाले बाह्य अंगाने जरी एखादा भिक्खू
असा तसा दिसत असेल, पण स्वभावाने मनाने मात्र त्याची निर्मळता असेल, ध्यानी असेल, तो संयमशील असेल, तर तो ग्रेट आहे, तो साधुवादास पात्र आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. परंतु एकदा काशी नगरामध्ये, त्या काशीला असेच एक आचार्य राहत होते आणि ते आचार्य राहत होते तर त्यांचे काही शिष्य होते, म्हातारे होते ते आचार्य, आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते काशीमध्ये राहायचे आणि बाकीचे महिने हिमालयामध्ये जायचे. पावसाळ्यामध्ये जसं आता वर्षावासाच्या दरम्यान, आणि मग ते वर्षावासाच्या दरम्यान विहारामध्ये राहत होते. तर काशीचा जो राजा होता त्या राजाची श्रद्धा जडली त्या आचार्यावरती. सेवा करत होता तो. मग सेवा करत होता तर ते आचार्य विनयशील होते, सिलवान होते, गुणवान होते. त्यांचे शिष्यही सहनशील होते, सिलवान होते. मग एकदा राजा त्या आपल्या आचार्याला म्हणाला, महाराज आपण आता वयस्कर झालात, म्हातारे झालात, तर तुम्ही काय आता हिमालयावर जाऊ नका, चढायला उतरायला तुम्हाला परेशानी होईल. भगवंताचा धम्म काही कट्टर नाही आहे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे काही बाबतीमध्ये. तर त्याने सांगितलं की तुम्ही थांबा आता इथेच पूर्ण वेळ विहारामध्ये, आणि बाकीच्या शिष्यांना मग जायचं तर हिमालयामध्ये जाऊ द्या. तर मग त्या आचार्यांनी व्यवस्था केली तशा प्रकारची. जो ज्येष्ठ शिष्य होता, संयमी होता, त्याला सांगितलं की बा तू या सगळ्यांना सांभाळ आणि सगळ्यांना घेऊन हिमालयात जा, मग तिकडे ध्यान वगैरे करायचं आहे. तर मग सगळेजण हिमालयात गेले आणि तो आचार्य जो होता तो गावामध्ये, नगरामध्ये, राजाच्या राज उद्यानामध्ये त्याला निवासाची व्यवस्था करून दिली होती, तिथे तो राहत होता. एक दिवस ज्याच्यावर जबाबदारी सोपवली होती सगळ्या शिष्यांना सांभाळण्याची, तो शिष्य जो ज्येष्ठ होता तो बाकीच्या सगळ्या शिष्यांना म्हणाला हिमालयात गेलेल्या की मला जरा आचार्यांना भेटून यायचं आहे, दर्शन घेऊन यायचं आहे, तर तुम्ही जरा थांबा, मी जाऊन येतो. ते म्हणाले ठीक आहे. मग तो आला काशीनगरामध्ये, राज उद्यानामध्ये, जिथे आपले आचार्य थांबले होते. मग तिथे थांबल्यानंतर त्यानं आचार्याचं दर्शन घेतलं, चौकशी केली, आणि आल्यामुळे दर्शन वगैरे घेऊन विचारपूस करून, ओसरी असते ना, पहिले अगोदर ओसरी असायची, वसरी ओसरी म्हणतात त्याला. आता तुम्ही श्रीमंत घरात आले, ओसऱ्या बिसऱ्या काही नाही तुमच्याकडे. अगोदर गावाकडे जे घरं होते त्याला ओसरी असायची, वसरी असायची, ओसरी असायची, म्हणजे बैठक त्याला म्हणायची एकंदरीत. कोणी आलं किंवा घरातली माणसं बाहेर मस्त बसायची असेल, नंतर त्याला ओटा म्हणतात लोक. गावाकडे फार मजा, लोक येऊन बसायचे, उठायचे. इथं दरवाजा लावला की विषय संपत्ती बापा, कोणी कोणाच्या घरी यायचं नाही, कोणी कोणाला भेटायला जायचं नाही. लय बापा अशी परिस्थिती बदलू लागली आता हळूहळू. पहिल्यासारखं खरंच काही राहिलं नाही. ते दिवस आठवले की असा आनंद होतो बघा. तुम्हाला आता तुमचा तर आनंद फारच जास्त असेल त्या काळातला, तर आम्ही तर तुमच्या नंतरचे आहो. तुम्ही जर लहानपण आठवलं तर फार खरंच त्या काळामध्ये बघा, लोक यायचे, गावामध्ये बसायचे, चर्चा करायचे, विचारपूस करायचे, करायला धरायला यायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे. तर ते शिष्य आले आणि थकून भागून आल्यामुळे ओसरीमध्ये झोपले, असे अंग टाकलं त्यांनी असं, आणि गुरुजी आतमध्ये होते, आचार्य. मग राजा आला, तर राजा आला तर त्याच्या लवाजम्यासह राजा कुठेही जाते. मग राजा आला तर यानं पाहिलं झोपूनच. राजा आला, आपण संन्यासी आहोत. तर राजा आला पण ओसरीतून आणि गुरुजीच्या दर्शनाला आतमध्ये गेला, तर हा काय उठून बसलाय नाही, उठून उभा राहिला नाही, काहीच नाही. आणि हा म्हणे बा आहो सुख, आहो सुख, त्याच्याकडे पाहू. मग राजाला खटकलं ते. आता किती केलं तर राजा अहंकारी असतो थोडाफार. राजपद असते, तर त्याच्यात अहंकार होता. मी राजा आहे, मला पाहून उठून बसले पण नाही, माझी साधी चौकशी पण केली नाही, महाराज आले या असं पण नाही म्हणाले. कोण आहे हा काय माहीत, तापस संन्यासी. ज्यानं दर्शन बिर्शन घेतलं आपल्या गुरुजींचं, आचार्याचं, आणि आचार्याकडे लगेच सांगितलं की महाराज कोण उपटसून माणूस आलेला आहे बाहेर, तापस कुठून, तो काय वेडा आहे का, पागल आहे का, काही समजत नाही. काय झालं महाराज? तर राजा आल्यानंतर उठून बसाव तरी किमान, किंवा त्याला विचारपूस तरी कराव, किंवा उठून उभं तरी राहाव.
सवय असते ना लोकांना. तर मग त्यानं तसं काही केलं नाही तर बरोबर नाही म्हणे माणूस, जो कोण संन्यासी आहे तो बरोबर नाही. तर ते आचार्य म्हणे महाराज तुम्ही जसं समजता तसं नाही आहे. डोळे धोका देतात कधी कधी आपल्याला. तर तुम्ही जसं समजता तसं काही नाही आहे. तर ते म्हणे कसं काय. ते माझे शिष्य आहेत म्हणे आणि फार सिलवान आहेत, सुसंस्कारीच आहेत आणि त्यांच्यामध्ये श्रमण जीवनाचं अंग हे परिपूर्ण आहे. तर ते अगोदर गृहस्थ असताना राजाच होते. गृहस्थ असताना तुमच्यासारखे ते राजाच होते. त्यांच्याकडे नौकर चाकर घोडे हे सगळं होतं. तुम्ही जे आयटीत इथं आलात साऱ्या लवाजमा घेऊन आणि जे आयटीत मला म्हणत आहात की मला पाहून उठले नाही, मला पाहून उभं राहिले नाही, मला सलाम केला नाही, मला विचारलं नाही वगैरे वगैरे, तर ते जेव्हा राजे होते तर ते परेशान झाले होते. हे वैभव कसं सांभाळायचं, याला सांभाळायचं, त्याला सांभाळायचं, याच्यासोबत युद्ध करायचं, त्याच्यासोबत युद्ध करायचं. जेवढी आमिरी वाढली तेवढं टेन्शन वाढते लोकांचं. जेवढी श्रीमंती वाढली तेवढं टेन्शन आहे. संन्यासी जीवनात कायचं टेन्शन आले जे तुम्हाला हे टेन्शन आहे ते टेन्शनच नाही. काय चोरानं चोरून नेण्याचा काही विषय नाही, कशाचा काहीच विषय नाही ना. जेवढी श्रीमंती वाढली, जेवढं धन वाढलं आपल्याकडे तेवढी परेशानी खरंच वाढते. तर त्यामुळे राजांना अशी कंप्लेंट केल्यानंतर सांगितलं महाराज तुमच्यासारखेच ते राजा होते, पण त्यांनी सगळ्या वैभवाची परेशानी पाहून, वैभवामुळे जी परेशानी होत होती ती पाहून त्यांनी गृहत्याग केला, हे संन्यासी जीवन स्वीकारलाय. आणि तुमचं हे आयटीत येणं लावाजाम्यासह पाहिल्यामुळे त्यांच्या मनात विचार आला मी पण राजा होतो आणि मला पण मग तेव्हा वाटायचं थोड्या वेळासाठी की हे सुख आहे, हे सुख आहे. पण हकीकतमध्ये जेव्हा संन्यासी बनून ध्यानाच्या माध्यमातून पाहिलं तेव्हा ते जे सुख आहे भौतिक ते याच्या पुढे तुच्छ आहे याची त्यांना जाणीव झाली, अनुभूती झाली आहे. आणि म्हणून तुम्ही येताना त्यांना असं वाटलं की अहो सुख, अहो सुख, ज्याला तुम्ही सुख समजत आहात त्याला हे दुःख समजत आहेत. आणि तेव्हा त्या सुखाच्या बदल असं म्हणाले तर राजाला वाटलं की बा असं आहे का. मग राजाने जाऊन माफी मागितली, हे काही मला माहिती नव्हतं बा असं असं आहे म्हणून. आणि राजाला पण पुढे चालून असं म्हणतात त्या वैराग्य उत्पन्न झालं आणि तो पण संन्यासी बनला. भगवंताच्या अगोदर, भगवंताच्या काळामध्ये बघा असे भरपूर लोक, त्या दिवशी रठ्ठपालाचं उदाहरण पाहिलं श्रीमंताचं, तर असं वैराग्य उत्पन्न सुद्धा झालं पाहिजे. आपल्यात जे श्रद्धा आहे तर वैराग्य पण उत्पन्न झालं पाहिजे. आणि संघ दर्शनामुळे, श्रमण दर्शनामुळे असं होत होतं भगवंताच्या काळामध्ये. नाही तर आपल्याच मनामध्ये हे असे असतात का, ते तसे असतात का, असे जर कधी विचार ठेवले तर आपण सुधरू शकत नाही. तुम्हाला सांगतो भगवंताने जसं सांगितलं, आता मी सांगितलं, अतदीप भव, स्वयंप्रकाशित झालं पाहिजे. जग वाईटच आहे म्हणाले भगवान बुद्ध. पुन्हा पुन्हा सांगतो मी कधी कधी, जग वाईटच आहे, जग वाईटच आहे. हे जे जग आहे ते वाईटच आहे. तुम्ही शोधायला जर गेलात तर तुम्हाला चांगलं कोणीच सापडणार नाही. चांगलं कोण सापडेल, सगळे वाईटच सापडतील. एकदा बघा असं सांगितलं जाते, एका आचार्याचे 2 शिष्य होते आणि ते गावातून आश्रमात चालले होते. एका गावून त्यांच्या गावाला चालले होते. आश्रमामध्ये जाताना पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आला, अलीकडच्या तीरावरती हे होते. आता हे दोघे तरुण होते, पुरुष होते, दोघेही जाऊ शकत होते. यांच्यापूर्वी तिथं जाऊन एक बाई थांबली होती, तरुण. तुम्ही ऐकली असेल तर ही कथा. ती तरुण होती, ती किनाऱ्यावर थांबली. सायंकाळची वेळ होती, तिचे तिकडे लेकरं बाळं, लग्न, नवरा, तिचा घर, ही भाजी वगैरे विकायचं काहीतरी काम करत होती. आणि सायंकाळ होत होती, अंधार पडत होता, नदीला पूर आलेला होता, जंगलात एकटीच होती. ही वाट पाहत होती, पूर ओसरेल, पूर ओसरेल, पूर ओसरेल, तर पूर काही ओसरत नव्हता. आणि हे दोघे जण संन्यासी आले तिथे. मग आता संन्यासी असतात तर काही काही ठिकाणी संन्यासीपणाची टोकाची भूमिका घेणारे लोक असतात. भगवंतानं मात्र जसं यशोधरेच्या बाबतीत सारीपुत्ताला सांगितलं, महामोगलांना सांगितलं की बघा आपण मुक्त आहोत, पण यशोधरा मात्र काही मुक्त नाही आहे, इमोशनल आहे, भावनिक आहे.
तिला वाटतं की तिच्या भावना तिनं प्रकट केल्या पाहिजे भगवंतासमोर. ती अजूनही असाच भास करत असावी की मी सिद्धार्थ गौतम आहे आणि असं घडणार आहे. तर अगोदरच सांगितलं सारीपुत्ताला महामोगलांना की तिला आवरू नका, तिच्या भावना तिला प्रकट करू द्या. कारण ती काय करणार होती हे भगवंताला माहिती होतं. काय करणार होती तर पायावर डोकं ठेवणार होती, पाय धरणार होती आणि रडणार होती. आणि तसंच घडलं. भगवंतानं तिला रडू दिलं, तिच्या भावना तिला प्रकट करू दिल्या. असं म्हणतात कधी कधी बा कोणी रडत असेल वगैरे तर त्यांना रडू दिलं पाहिजे. कधी कोणी मेलं तर लोक म्हणतात बा रडू द्या, म्हणतात मन मोकळं करू द्या, बोलू द्या म्हणतात लोक, मन मोकळं करू द्या. तर होते असं कधी कधी. ते भरलेलं असतं साठा भावनांचा आणि तो खाली केला की मग थोडंसं नॉर्मल होते माणूस. नाही तर मग ते मनातच ठेवलं की मग ते त्रासदायक ठरते नंतर. तर हे संन्यासी तिथं पोहोचतात. नदीला पूर आलेला, सायंकाळ होत आहे. तर ती भगिनी जी होती ती तरुण होती. तर त्या भगिनीनं या दोघांना विनंती केली की बा मी महिला आहे, मला काही पोहता येत नाही आणि मला जरा तुम्ही पलीकडे घेऊन जाल तर माझ्यावर फार उपकार होतील. तर ते दोघं जरी संन्यासी होते पण दोघांचा स्वभाव मात्र वेगवेगळा होता. तर एकाच्या मनात लगेच करुणा निर्माण झाली. त्याला वाटलं तर बा नदी तर पार करून सोडून द्यायचं तिला. आणि संन्यासी असलो म्हणून काय झालं, इथं जीव वाचणं, तिच्या लेकराबाळांचा विचार करणं किंवा तिच्या जीवाचं रक्षण करणं याला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण अतिरेक सांगितला नाही भगवंताने सुद्धा. वर्तनाचा अतिरेक सांगितला नाही भगवंताने. कोणत्याही वर्तनाचा अतिरेक सांगितलेला नाहीये, कोणत्याच वर्तनाचा. तर मग एकाच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि एकाला वाटलं की नाही मी ब्रह्मचारी आहे आणि स्त्री आणि आपण सावली सहन होत नाही तर ते स्पर्शाचा तर विषयच गेला कुठं. पण एकाला वाटलं की नाही इथे ती आपली भगिनी आहे. भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समवयस्क असेल तर भगिनी माना, जास्त वयाची असेल तर माता माना, असं सांगितलेलं आहे. तर ते कारुण्य ज्याच्या मनात निर्माण झालं त्यानं म्हटलं बा ठीक आहे मी तुला पलीकडे सोडतो. तर सोडतो म्हटलं की हे जे होतं दुसरं हे त्याला म्हणलं सोडतो आणि कसं सोडतो ते म्हणे पाठीवर घेतो म्हणे, सोडतो पलीकडे. पाठीवर घेतो, संन्यासानं स्त्रीला पाठीवर घेऊन सोडतो. ते म्हणे बाबू इथं परिस्थिती अशी आहे की तिचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. तिचे लेकरं बाळ तिकडे उपासी आहे, तिच्या घरचे लोक काळजी करत असेल. आता हे जंगल आहे आणि जंगलातून या नदीतून पार करणं हे महत्वाचं आहे. ते म्हणे मला काही माहीत नाही, माझ्या गुरुजींनी मला शिकवलंय ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. मग यानं अर्थ वेगळाच काढला ब्रह्मचर्याचा. ब्रह्मचर्य याचा अर्थ पण वेगळा आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मनाशी स्वभावाशीच रिलेटेड आहे सगळ्या गोष्टी. तर त्यानं घेतलं एकानं ज्याच्या मनात कारुण्य उत्पन्न झालं त्यानं पलीकडे सोडलं त्या बाई पोरीला. हे दोघं गेले. मग याचं पुट 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 करणं गाडी सुरू झाली याची. एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तर ते लाख शिकवा लाख सांगा ते आपल्यात नाही नाही ते असं करायला पाहिजे होतं, नाही नाही ते तसं करायला पाहिजे होतं, नाही नाही हे बरोबर नाही हो, असं सुरू होते बघा कधी कधी. स्वभाव असते. लाख शिकवा लाख सांगा लाख काय काय करा. तर यानं ते दुसऱ्यानं ते पुटपुट करणं सुरू केलं. आता मी गुरुजींना सांगतो तुमची तक्रार करतो, तुझं काही खरं नाही, तुझं ब्रह्मचर्य बाटला आता आणि तू आता ग्रहस्थच झाला आणि असं तसं काय 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 काय. तू स्त्रीला स्पर्श केला, स्त्रीला पाठीवर घेतलं आणि तिला पलीकडे सोडलं वगैरे वगैरे. याचं सारखं सुरू होतं कॅसेट. यानं डायरेक्ट गुरुजी समोरच ते काढलं बाहेर. गुरुजीला गेल्या गेल्या दुसरं सुचतच नसते काही. समजा ज्याचा स्वभाव जसा आहे ते दुसरं काही सुचत नाही आपल्याला. तर याला दुसरं काहीच सुचलं नाही. नेमकं भगवंताच्या जवळ त्या आचार्याच्या जवळ गेला आणि ह्यानं सांगितलं गेल्या गेल्या महाराज तुम्हाला काय सांगू, लय अघटित गोष्ट घडली आज, लय वाईट गोष्ट घडली आज. महाराज म्हणजे काय झालं बा. हे शांतच होतं ज्यानं सोडलं त्या बाईला. आणि ज्यानं धक्कायला लावला नाही, सावलीजवळही उभं राहिला नाही बाईच्या. ह्या म्हणे हा तुमचा शिष्य माझा धम्मबंधू, यानं बाईला नदीतून नदी पार करण्यासाठी म्हणून पाठीवर घेतलं सोडलं. तुमची शिकवण आहे म्हणे महाराज की ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे.
आणि याचं ब्रह्मचर्य बाटलं म्हणे, आता हा ग्रहस्थ झाला, याला शिक्षा द्या. तर गुरुजीच होते, आचार्यच होते, ज्ञानी असतात, संयमशील श्रेष्ठ असतात. त्याने त्याचं ऐकून घेतलं त्या गुरुजीनं, आणि त्याला म्हणे हा म्हणे बा हा मूर्ख आहे, हा शब्द प्रयोग केला होता. तर या महाराजांना आचार्यानं ऐकून घेतलं. त्याला म्हणे झालं तुझं बोल. हो म्हणे महाराज. तो म्हणे ब्रह्मचर्य त्याचं तुटलं नाही, ब्रह्मचर्य त्याचं बाटलं नाही, मूर्ख तो नाही, मूर्ख तू आहेस, ब्रह्मचर्य तुझं बाटलं. नाही ना महाराज म्हणे, मी तर हातही लावला नाही म्हणे बाईला. असं कसं म्हणता, याला विचारा म्हणे. त्याने सांगितलं नाही म्हणे बा यानं काय घेतलं नाही बाईला, मीच घेतलं सोडलं. मी म्हटलं बा माझी बहीण आहे, माझी आई आहे, असा विचार केला आणि सोडून दिलं, ती अडचणीत होती. तर ते गुरुजी म्हणे त्याला की यानं तर किनाऱ्यावरच सोडून दिलं त्या भगिनीला, तू तर इथपर्यंत घेऊन आला, आणि मी जर कधी भेटलो नसतो तर किती दिवस तू डोक्यात ठेवला असतं त्या बाईला, पोरीला. असं होते आपलं कधी कधी. हकीकत काय आहे, ऍक्च्युअल मध्ये अर्थ काय ते समजतच नाही. वरवर करणी बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतात आणि तिथेच आपली फसगत होते. आणि धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं कधी कधी आपल्या लोकांचं होते, तर तसं होता कामा नये. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे इथे महामंगल सूक्तामध्ये की श्रमणानंच दर्शनं एतं मंगलमुत्तमं. श्रमणांचं दर्शन करणे हे उत्तम मंगल. आणि श्रमण कुणाला म्हटलं भगवंतानं, की जे सहनशील आहेत, शांत आहेत, मैत्रीवान आहेत, करुणवान आहेत, जे गृहत्यागी आहेत, त्यांना श्रमण म्हटलेलं आहे, नाही का. मानवी स्वभावाशी संबंध लावलेला आहे भगवंताने. आणि त्यामुळे भिक्खू संघाला महाश्रमणाचा दर्जा दिलेला आहे, महाश्रमणांचा संघाचा दर्जा दिलेला आहे. आणि संघ सदा सर्व काळ श्रेष्ठ आहे, हेही भगवंताने सांगितलं आहे. तेव्हा निश्चितपणे तुम्हालाही संघ दर्शनाचा लाभ होत राहावा आणि तुम्ही तो करून घेत राहावा. संघाच्या दर्शनासाठी तुम्ही स्वतःला निर्माण करत राहावं आणि स्वतःला त्याच्या माध्यमातून पुण्यवान बनवावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.